नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, नागरिक आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक महत्त्वाचं हवामान अपडेट समोर आलेलं आहे. जून महिन्याचा अर्धा कालावधी संपत आला असला, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी नवीन अंदाज जाहीर केला असून पुढील काही दिवस हवामानाबाबत मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सध्या अनेक नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे की महाराष्ट्रात मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? याच प्रश्नाचे उत्तर देणारी माहिती समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फारसे अनुकूल वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे राज्यभर मुसळधार पावसाची अपेक्षा करणाऱ्यांनी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. पुढील 5 ते 6 दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता, दमट वातावरण, ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाच्या सरी असा मिश्र प्रकार अनुभवायला इथे मिळू शकतो. कोकण विभागाकडे पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागात आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा जाणवू शकतो. दुपारनंतर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलके ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी वाऱ्यांच्या वेगही वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर मच्छीमार, पर्यटक आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती देखील फारशी वेगळी नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगांची गर्दी वाढू शकते. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र सर्वत्र एकाच वेळी जोरदार पाऊस होईल अशी परिस्थिती अद्यापही दिसत नाही. त्यामुळे पेरणीसाठी योग्य पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी घाईघाईने निर्णय घेऊ नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे. मराठवाड्यातील परिस्थिती अनेक भागांमध्ये चिंतेची बनलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अनेक ठिकाणी 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असले तरी पावसाचे प्रमाण अल्पशा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामाची सुरुवात नेमकी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष येथे लागलेले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. मात्र या सरीमुळे शेतीसाठी आवश्यक असलेला पुरेसा ओलावा मिळेलच अशी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज पाहूनच आपला निर्णय घेणे गरजेचे आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया परिसरात उकाड्याचा त्रास कायम राहू शकतो. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता असली तरी तापमानात मोठी घट होण्याची शक्यता सध्या दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी, उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान हवामान विभागाकडून पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणती नवीन हवामान प्रणाली तयार होते का यावर मान्सूनच्या पुढील प्रगतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. जर अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्याची स्थिती सर्वांनी संयम ठेवणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे केवळ एखाद्या भागात पाऊस पडल्याची माहिती मिळाली असून घाईघाईने पेरणी करू नका. स्थानिक हवामानाचा अंदाज, जमिनीतील ओलावा आणि पुढील काही दिवसांचे वातावरण लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. चुकीच्या वेळी केलेली पेरणी नंतर मोठे नुकसान करू शकते. तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामानाची परिस्थिती कशी आहे? पाऊस सुरू झालेला आहे का? की अजूनही पावसाची प्रतीक्षा सुरू आहे? तुमच्या भागातील परिस्थिती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हवामान, शेती, सरकारी योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.